प्रेक्षकांनो, ठरलं तर मग आज मालिका छान दाखवली आहे. या कल्पनाताई कुसुमताईंची माफी मागतात. कुसुमताई म्हणतात की अहो, माफी कसली मागताय, मला राग नाही आला, मग माफी कशासाठी. कल्पनाताई म्हणतात नाही, तुम्ही दोनदा घरी आलात आणि पूर्णाईने तुमचा अपमान केला, खरंच मला फार वाईट वाटले हो. काय आहे ना, अशात आमच्या घराचं वातावरण खूपच बिघडलंय. पूर्णाईने तुम्हाला खूप नाही नाही ते बोललं नाही. आता त्या म्हणतात नाही हो, पूर्णाई मोठ्या आहेत आणि त्यांनी हक्काने माझा कान जरी उपटला ना तरी मी काही म्हणणार नाही त्यांना. मोठ्या माणसांचा अधिकारच असतो हा. कल्पनाताई म्हणतात तुम्ही अगदी सायलीसारखंच बोलता. तेव्हा कुसुम म्हणते हो ना, मोठ्यांचा मान कसा राखायचा हे सायलीकडून शिकावं. ती कधीच कोणाला उलटून बोलत नाही. खरं तर खूप साधी भोळी आहे माझी सायली. तिचं लग्न झालं तेव्हा मला काळजीच वाटत होती, एवढ्या मोठ्या घरामध्ये तिचा कसा निभाव लागणार. पण आता कल्पनाताई म्हणतात तुम्हाला अजूनही तसंच वाटतंय. कुसुमताई म्हणतात नाही हो, आता तुमच्यासारखी सासू मिळाली आहे, खरं तर तुमच्यासारखी आईच मिळाली आहे असं म्हणा ना. पण इकडे रविराज मात्र खूपच एक्सायटेड असतात. त्यांना असं वाटतं की प्रतिमा कुठल्याही क्षणी परत येऊ शकते. ते प्रियाला म्हणत असतात की हे बघ तन्वी, आपल्याला ना ही रूम छान स्वच्छ करायला हवी. प्रतिमाला ब्लू कलर आवडायचा, आपण या घराला ब्लू कलर देऊया का, हा टेबल तिकडे ठेवूया. तिला ना अशी पुस्तकं अस्ताव्यस्त पडलेली आवरायची नाही. बाळा, तू जरा आवरायला मदत करशील का मला. प्रिया म्हणते हो बाबा, काही हरकत नाही आहे. पण बाबा, तुम्ही एवढे का एक्सायटेड आहात, जणू काही आई आत्ता 5 मिनिटात परत येणार आहे. रविराज म्हणतात हे ऐकायला किती छान वाटतं नाही, 5 मिनिटात प्रतिमा घरी येणार आहे. अगं, ऐकायला पण किती छान वाटतंय बाळा, ती परत येणार आहे. हे बघ, ती येणार नाहीये हे माहिती आहे मला, पण ती नक्की येणार बघ. मंदिरात जे संकेत मिळालेत ना ते नक्की खरे ठरणार. माझ्यासारखा पूजापाठ न करणारा माणूस, त्याच्या मनाची एवढी साक्ष पटली आहे म्हणजे ती नक्की खरी असते. तन्वी म्हणते हो, मला पण असंच वाटतंय, आई नक्की येणार आहे. रविराज म्हणतात अगं मग ही खोली छान तयार पाहिजे ना, प्रसन्न आणि सुगंधी वातावरण पाहिजे छान. आता प्रिया म्हणते आपण फ्रेशनर मारूयात बाबा. त्यावर रविराज म्हणतात नाही नाही, तिला असं आर्टिफिशियल नव्हतं आवडायचं, नैसर्गिक आवडायचं सगळं. आपण सगळ्या खिडक्यांमध्ये वेली वगैरे लावूयात, अख्खी खोली छान फुलांनी भरून ठेवूयात. प्रिया म्हणते खरंच तुमचा उत्साह बघून काय करू आणि काय नको झालंय मला. रविराज म्हणतात तुम्ही दोघी नव्हतात तर माझ्या आयुष्यातलं रसच संपला होता, पण तू आशेचा किरण बनून आलीस. आता प्रतिमा पण नक्की येईल बघ, खात्री आहे माझी. प्रिया म्हणते हो बाबा, असंच होईल. आता रविराज खूप आवरसावर करत असतात. प्रिया डोक्याला हात मारते आणि मनात म्हणते हा किल्लेदार असा नाचतोय जणू काही ती फोटोतली बाई परत येणारे. जिवंत असल्याचा नुसता पुरावा सुद्धा सापडला नाहीये, पण आता नाटक करतेय. बाबा राहू द्या, मी आवरते सगळं. रविराजांच्या भावनांशी खेळताना काही वाटत नाही प्रियाला. असो, आता साक्षी चैतन्याला डायरेक्ट घरी घेऊन आली आहे. चैतन्य म्हणतो तू माझा वाट लावायचा प्लॅन केलायस का, घरी काय घेऊन आली आहेस तू. साक्षी म्हणते अरे असं काय करतोस तू, अण्णांना केव्हा ना केव्हा भेटणारच होतास ना, आणि तुला जर मी सांगितलं असतं की मी तुला इथे घेऊन येते तर तू आलाच नसता, म्हणून तुला सरप्राईज दिलं रे चैतू. चैतन्य म्हणतो काय चैतू, अगं याला सरप्राईज नाही फजिती करणं म्हणतात. साक्षी म्हणते अण्णा काय खाणार आहे का तुला. चैतन्य म्हणतो हे बघ साक्षी, प्रत्येक मुलीच्या बाबांचा फेवरेट फूड काय असतं माहिती का, मुलीचा बॉयफ्रेंड. तेवढ्यात तिथे अण्णा आले. साक्षी ओळख करून देते या दोघांना एकमेकांची. आता चैतन्य हात पुढे करतो तेव्हा अण्णा खूप वेळाने त्याच्या हातात हात देतात आणि चैतन्याला वेलकम करतात आणि म्हणतात या या बसा गडकरी या. चैतन्य म्हणतो तुम्ही मला अरे तुरे केलं तरी चालेल सर. अण्णा म्हणतात असं कसं, तुम्ही एवढे मोठे वकील आहात, त्यात हिच्या तोंडात तुमचंच नाव असतं. अहो सभ्य माणसं पोलीस आणि वकिलालाच घाबरता ना. चैतन्य म्हणतं हो हो अगदी खरं आहे. अण्णा म्हणतात बसा रिलॅक्स बसा, आणि पुन्हा म्हणतात अरे मी तर चुकीचंच बोललो, पोलिसांना आणि वकिलांना तर खरं गुन्हेगार घाबरतात. चैतन्य नुसता हा हा करत असतो. अण्णा म्हणतात आपल्याला काय फरक पडतोय, नाही तुम्ही फक्त साक्षीचे मित्रच आहात माझ्यासाठी, वकील नाही. साक्षीला म्हणतात चहा पाण्याचं बघ जरा यांच्या. चैतन्य म्हणतो नको नको, मला उशीर झालाय, ऑफिसला जायचंय मला, मी निघालोच होतो. साक्षी म्हणते ए हॅलो, नॉट डन. चैतन्य तू काय अण्णांना फक्त चेहरा दाखवायला आला होतास का. नाही ऑफिसला थोडा उशीर झाला तर काही फरक पडत नाही. चैतन्य फसला प्रेक्षकांनो, आणि चांगलाच फसलाय. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती चैतन्याची झाली आहे. पण हे तर काय नाही, अब आगे आगे देखो होता है क्या. सायली म्हणते आई कुठल्या सासूने अशी माहेरी येऊन माफी मागितली असती. तुम्ही माझ्या आई आहात आणि आईच असं लेकीसाठी करू शकते, एका सासूने नाही माझ्या आईने केलंय हे. कल्पनाताई म्हणतात सायली बाळा तू आहेसच तशी, म्हणून सगळे तुझ्यावर फक्त प्रेमच करू शकतात.
कुसुमताई म्हणतात की आमची सायली आहेच नशीबवान, तिच्या नशिबाने तिला चांगलं घर, चांगला आता नवरा म्हणणार असते कुसुम, पण थांबवते, पण म्हणते चांगली माणसं मिळाली, माझी काहीच तक्रार नाहीये, माझी सायली सगळ्यांवर माया करते, तिच्यावर माया करणारी माणसं तिला भेटली आहेत. सायली म्हणते आई खरंच मी खूप नशीबवान आहे, एक माझ्यासाठी माफी मागायला आली आहे आणि आणि दुसरीने माझ्यासाठी अपमान सहन केलाय. आता ते रडायला लागतात थोड्या कुसुमताई, म्हणजे इमोशनल वातावरण झालंय. कल्पनाताई म्हणतात आम्ही निघतो आता कुसुमताई, आम्हाला उशीर झालाय. कुसुम म्हणते जेवून तर जा. आता कल्पनाताई म्हणतात नको, आम्हाला उशीर होईल आणि तुम्ही सायलीची काळजी करू नका, तिचा नवरा तिला खंबीरपणे प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देतो. सायली म्हणते हो आई निघूया. अण्णा चैतन्याचा चांगलाच क्लास घेताय आणि खोचकपणे बोलताय. काय हो तुम्हाला बोलायला आवडतं का? नाही मला फार आवडतं बोलायला, सगळे मित्रमंडळी जमा करायचे, मस्त चहा पाणी एकदम भारी. चैतन्याची ॲक्टिंग फार सुंदर आहे. आता अण्णा म्हणतात कामं काय रोजचीच आहे, आपली माणसं पाहिजे आजूबाजूला. साक्षीने चैतन्यासाठी स्पेशल खीर करून आणली आहे आणि खूप आग्रहाने त्याला खाऊ घालतीये आणि अण्णांना फक्त कॉफी दिली आणि हे अण्णांनाच चांगलंच लागलंय. अण्णा चैतन्याला टोमणा मारतात. बघा गडकरी, बापाने चहा मागितला, कॉफी दिली मला, नाही तुम्हाला खीर. तुमच्या आवडीनिवडी फार जपल्या जात आहेत बरं का. साक्षी म्हणते काही काय अण्णा. चैतन्य म्हणतो अगं कशाला आणलं साक्षी. लगेच साक्षी म्हणते अच्छा इतका फॉर्मल नको होऊस, आणि थोडा उशिरा गेला तर काही फरक पडणार नाहीये, तुला लवकर जायचंय म्हणून असं करतोयस ना. हे बघ थोडा उशीर झाला तर तुझ्या फॉर्मला कुलूप नाही लागणार काही. खीर संपवल्याशिवाय मी काही तुला जाऊ द्यायची नाही. आता अण्णा म्हणतात घ्या खीर घ्या गडकरी. घ्या गडकरी खीर घ्या. चिडल्यात बरं का त्या. नाही तिच्या पुढे आमची डाळ पण शिजत नाही, तुमची तर खीरच शिजली. नाही घ्या घ्या कशी लागली सांगा. चैतन्य म्हणतो नाही नाही खूप मस्त झाली आहे. खरं तर चैतन्याच्या चेहऱ्यावर हसू आणि आतून खूप टेन्शन आहे. पण हे अण्णा आणि साक्षी दोघंही एकमेकांकडे असे कंटिन्यू बघतायत. बिचारा चैतन्य कशी बची खीर संपवतोय. पण आता इथे ना प्रेक्षकांनो जरा हुकाचूक दाखवली आहे. हा जो अर्जुन आहे ना त्याची गाडी खराब झाली आहे आणि तीही नेमकी साक्षी शिखरेच्या घराच्या बाहेर, आणि तो मेकॅनिकची वाट बघत असतो पण मेकॅनिक येतच नाही. तेवढ्यात चैतन्य आणि साक्षी पण बाहेर आलेत आणि हे त्यांनी खूप वेळ दाखवलंय. आता तो मेकॅनिक आलाय तिथे. अर्जुन म्हणतो किती उशीर लावलास रे. तो मेकॅनिक म्हणतो साहेब गाडी नीट करतो मी, तुम्ही सरका बाजूला. अर्जुन तिथेच वाट बघत असतो आणि नेमका चैतन्य त्याच्या बाजूनी क्रॉस होतो. हे फक्त जस्ट त्यांनी हुकाचूक दाखवायची म्हणून दाखवलंय. प्रिया आता चांगलीच कामाला लागली आहे. पण एक सांगू का, प्रिया काम करताना खूप क्यूट दिसतीये. नागराज आणि राकेश प्रियाची टर उडवतात. नागराज म्हणतो घाण्याला जुंपलेला बैल पाहिलायस का तू. राकेश म्हणतो नाही हो बाबा. नागराज म्हणतो बघ आत्ता बघतोय मी. प्रिया बघ प्रिया. नागराज म्हणतो बघ बैल कसा गरा गरा फिरतोय. ओ बाबा या प्रियाचा बैल झालाय का माकड, हे आपण तिथे जाऊन बघूयात की. आता हे रविराज ना काही पुस्तकं त्या बॉक्समध्ये ठेवतात आणि म्हणतात हे बघ तन्वी मी ही पुस्तकं स्टोरूममध्ये ठेवतो, तोपर्यंत तू हे सगळं आवरून घे हां. आणि त्यांना कोणाचा तरी फोन येतो म्हणून ते फोनवर बोलता बोलता बाहेर जातात. आता ही संधी साधून हे दोघं तिथे जाऊन प्रियाला खूप चिडवायला लागतात. नागराज म्हणतो काय रे किती धूळ आहे, किती पसारा, आवरतच नाही घरात कोणीचे जेचे. अरे कोपऱ्यात किती जळमट आहे. काय ग प्रिया काय करतीये. अगं तुझी आई येणार आहे ना, तिला वाईट वाटेल. राकेश म्हणतो अगं तिकडे बघ किती जाळ आहे, तिकडचं काढ. प्रिया खूप चिडते या दोघांवर. नागराज म्हणतो अरे ती तन्वी किल्लेदार आहे बाबा, या घराची मालकीण आहे ती. हां आता जरी ती मोलकरणीसारखी दिसत असली तरी ती मालकीण आहे बरं राकेश. राकेश म्हणतो अहो पप्पा या फेक मालकिणीचं नाही नशीबच फार वाईट आहे हो. तुम्ही श्रीमंताच्या घरात आणलं पण इथे आश्रमापेक्षा जास्ती राबती आहे ती. लगेच प्रिया म्हणते तुझं थोबाड बंद करा राकेश. एक तर त्या बापानं माझं डोकं फिरवलंय. नागराज म्हणतो का रे बाबा माझ्या गरीब भावाने तुला काय केलं. प्रिया म्हणते त्याला वेड लागलंय, त्याला वाटते ती फोटोतली बाई परत येणार आहे. कोणी मंदिरातला भिकारडा बोलला आणि ह्याचं तेच चाललंय, ही फोटोतली बाई त्याची परत गेटपाशी येऊन उभी राहणार आहे म्हणून. मी आता काहीच काम करणार नाहीये, मी इथेच बसून राहणार आहे. राकेश म्हणतो बरं झालं या निमित्ताने खोली तरी साफ झाली. अरे काका आलास का तू. प्रिया लगेच पुन्हा कामाला लागते आणि दोघंही जण तिला हसतात. आता पुढे आपण बघतोय की सायली भाजी मार्केट बघते आणि म्हणते आई आपण टोमॅटो घेऊयात का, खूप छान दिसतात टोमॅटो. आता कल्पनाताई म्हणतात हो चल ना. सायली म्हणते आई तुम्ही इथेच बसा, मी आत्ता घेऊन येते, कशाला तुम्ही त्रास करून घेता एवढ्यासाठी. सायली गाडीच्या खाली उतरली आहे आणि गाडीमध्ये चैतन्य आणि साक्षीचा रोमॅन्स सुरू असतो. चैतन्य म्हणत असतो साक्षी सोड ना, आता का इथे असंच बसून राहायचं आहे का. साक्षी म्हणते तुला सोडावंसंच वाटत नाही आहे चैतन्य, कमाल आहे बना, भर मार्केटमध्ये रोमॅन्स. असो तर आता ही सायली सहज तिकडे बघते तर तिचं लक्ष जातं आणि तिला नवलच वाटतं चैतन्य गडकरी आणि साक्षी शिखरे सोबत. अरे च्या
हे कसं काय घडलं? आता चैतन्याचं पण लक्ष गेलंय की सायलीने त्याला बघितलंय. तो हळूचकून साक्षीला सांगतो, साक्षी चल लवकर, सायली वहिनी आहे तिथे बाजूला, तू पटकन गाडी चालू कर. साक्षी सायलीला बघते आणि म्हणते, हो हो करतीये मी गाडी चालू, तू टेन्शन नको घेऊस एवढं. चैतन्य म्हणतो, टेन्शन काय? अगं टेन्शनच आहे, तू चल बाई लवकर आधी. आता सायली त्यांच्या जवळ येणार तेवढ्यात हे दोघंही जण तिथून धूम ठोकतात प्रेक्षकांनो. आणि इथे हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की सायली डायरेक्ट ऑफिसमध्येच पोहोचली आणि चैतन्याला म्हणते, सर तुम्ही मार्केटमध्ये काय करत होतात? हा शर्ट होता ना तुमच्या अंगामध्ये? अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तुम्ही याला मार्केटमध्ये कुठे बघितलं आणि असं का विचारताय तुम्ही? सायली म्हणते, हे साक्षी शिखरेसोबत होते. चैतन्य त्याचा चेहरा ॲक्च्युली लपवत असतो, पण मग सायलीलाच वेडं ठरवतोय. नाही नाही वहिनी, तुम्हाला काहीतरी भास झाला असेल, मी साक्षीसोबत कशाला असेल, काहीतरीच काय. पण आता अर्जुनला या गोष्टीचा विश्वास पटेल का? कारण सायली कधी खोटं बोलत नाही. का चैतन्य या दोघांना गंडवतो हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? मला नक्की कळवा. आणि प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.